नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी एका विशेष व्यक्तिमत्वाकडे आलेली आहे, ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण अमरावतीची धुरा आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व एकदम शांत आणि संयमी आहे, परंतु तितकेच ते शिस्तप्रिय सुद्धा आहेत। तर अशाच एका व्यक्तिमत्वाला आज भेटायला आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आपण थेट बातचीत करणार आहोत आणि ते आहेत आपल्या अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर। चला तर भेटूया त्यांच्यासोबतच। नमस्कार सर, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। बघा सर, आम्ही आतापर्यंत चित्रपटांमध्ये ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि फक्त ऐकूनच आम्ही आहोत, पण तुम्ही त्या प्रत्यक्षामध्ये केलेल्या आहेत आणि अनुभवलेल्या सुद्धा आहेत। त्यातलंच तुम्ही केलेलं एक एन्काउंटर थोडं आमच्या दर्शकांना त्याच्याबद्दल सांगितलं तर फार छान होईल। 2010 ते 2014 पर्यंत मी पोलीस अधीक्षक दहशतवादी विरोधी पथक औरंगाबाद येथे होतो नेमणुकीस। माझ्याकडे महाराष्ट्राचे मुंबई सोडून बाकी सर्व युनिट्सची जबाबदारी होती। पुणे शहर, नाशिक शहर, औरंगाबाद शहर आणि नागपूरपर्यंत, नागपूर युनिट आणि अकोला युनिट असे सर्व युनिट्स जडणघडण त्यांची तयारी करून घेणे आणि त्या एरियामध्ये घडणाऱ्या जे काही अंडरग्राऊंड ॲक्टिव्हिटीज असतात, जे देशविघातक कृत्य करणारे जे बँड संघटना होते, जसे की सिमी असेल किंवा काही दहशतवादी संघटना, शीख दहशतवादी संघटना होत्या जे नांदेड परिसरात काम करायचे त्यांचे लोक, अशा सर्व दहशतवादी संघटना आणि त्यांना सपोर्ट करणारे जे संघटना आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे अशा भागात जे बॉम्बस्फोटसारख्या घटना घडल्या होत्या, तर ह्या घटनांच्यावर प्रतिबंध करणे आणि ते घटनामध्ये सामील असणारे आरोपी शोधणे ही प्रमुख जबाबदारी ATSवर होती। आणि 2010 ते 2014च्या दरम्यान किंवा त्यापूर्वी झालेल्या घटनांच्या मध्ये मराठवाडा भागातील बीड असेल, औरंगाबाद आहे, नांदेड आहे आणि इकडे आपल्या अकोला परिसरातले बुलढाणा, खामगाव ह्या शहरामधील काही व्यक्ती जे आहेत त्यांना गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती। आणि त्यासोबतच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र भागात मध्य प्रदेशचे खांडवा भागातील सिमीचे जे होते मेंबर्स, जे बँड सिमी ऑर्गनायझेशन होतं, तर ते बँड ऑर्गनायझेशनचे मेंबर्सनी त्या भागामध्ये आपलं नेटवर्क पसरायला सुरू केलं होतं। तर ह्या नेटवर्कच्या जो आम्ही उघडकीस आणला होता, मी आणि आमच्या ATSच्या टीम्सनी, माझ्यासोबत कार्यरत असणारे, तर ह्या टीम्सला एक चांगली टिप मिळाली होती की काही अंडरग्राऊंड कार्यकर्ते जे मध्य प्रदेशमधून फरार आहेत आणि वॉन्टेड आहेत तिकडच्या ATSला, तर हे लोक संभाजीनगर जे आताचं आहे आणि त्यापूर्वी औरंगाबाद आपण म्हणतो, औरंगाबाद शहरात येऊन वास्तव्य करत आहेत आणि तिथे खोली भाड्याने घेऊन आपलं नेटवर्क वाढवणार आहेत अशी माहिती थोडक्यात होती। तर त्या माहितीच्या आधारे ज्यावेळेस आमची टीम त्यांना पकडण्यासाठी गेली, माझ्यासोबत माझे इन्स्पेक्टर्स ATSचे आणि काही स्टाफ पण होता, तर आम्ही ज्यावेळेस पकडण्यासाठी गेलो तर आमच्यावर त्यांनी फायरिंग केली त्यावेळेस माझ्या पथकावर, आणि त्याच्यामध्ये माझा एक हेड कॉन्स्टेबल जो आहे तो जखमी झाला। आणि मग फायरिंगच्यावर बचावात्मक प्रत्युत्तरमध्ये आम्ही फायरिंग केली, तर त्याच्यामध्ये 2 व्यक्ती जे आहेत त्यांना आम्ही पकडलं आणि एक जो आहे त्याच्यामध्ये फायरिंगमध्ये जखमी झाला आणि त्याचा तो मृत्यू झाला, जो की सिमीचा कार्यकर्ता होता, सिमी पक्ष संघटनेचा खांडवा येथील। आणि अशी घटना घडल्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात त्या घटनेवरून मग अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाचा जो आहे चिखली परिसरात, त्या परिसरातून काही लोकांना अटक केली, नंदुरबार येथून काही अटक झाली आणि भविष्यात सुद्धा अकोला जिल्ह्यातले आणि अमरावती ATS युनिट्सनी त्या लोकांवर कारवाई केली आहे। तर अशी मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या होत्या। म्हणजे तुम्ही जे नावं सांगितले सर, बुलढाण्याचं सैलानी वगैरे, म्हणजे आम्ही तर कल्पना पण नाही करू शकत की अशाही गावांमध्ये हे आतंकवादी लोक वास्तव्य करत होते। बरं, आता अमरावती शहरामध्ये पण तुम्ही तडीपारीचा धुमधडाका घेतलेला आहे आणि आता तुम्ही अनेक गुन्हेगारांना बोलवून ताकीदसुद्धा दिली होती, तर आतापर्यंत किती लोकांना तडीपार केलं अमरावती शहरात? गुन्हेगारांना तडीपार करणे एक प्रतिबंधक कारवाईचा भाग असतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा 56 आणि 57 मध्ये आमचे पोलीस उपायुक्तांना हा अधिकार असतो की जो गुन्हेगार
बॉडी ऑफेन्सेस म्हणजे मारामारीचे गुन्हे असतील किंवा चोरी घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यामुळे जे आहे वारंवार जे घटना करतात आणि सामान्य प्रतिबंधक कारवाई केल्यावरही ते आळा बसत नाही, अशा लोकांना आपण तडीपार करत असतो. आणि अमरावती शहरात यावर्षी जवळपास 56च्या वर गुन्हेगार तडीपार केलेले आहेत. आणखी काही गुन्हेगारांवर प्रोसिजर चालू आहे. तडीपार करणे म्हणजे त्या व्यक्तीला आपण जिल्ह्याच्या बाहेर राहण्याचा आदेश देतो किंवा 1 किंवा 2 जिल्ह्याच्या बाहेर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्याचा आदेश देतो. आणि ते अधिकार आमच्या पोलीस उपायुक्त आणि वरच्या अधिकाऱ्यांना आहे, तर पोलीस उपायुक्त हे आदेश काढतात. तर याच्यामुळे गुन्हेगारांच्या मुवमेंटवर आळा बसतो आणि जर तो गुन्हेगार तडीपार, त्याला हद्दपार म्हणतो आपण आपल्या भाषेत, हद्दपार केल्यानंतरही जर आपल्या हद्दीत परत येत असेल तर त्याला अटक करून आम्ही कारवाई करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई होत असते. आणि जर त्याच्यापुढे जरी तो जर सुधारणा त्याच्यात होत नसेल मग त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई जसे की डिटेन्शन आहे, MPDA आहे, अशा प्रकारची कारवाई आम्ही करतो. सध्या अमरावती शहरामध्ये क्राईम वाढलं असं काही लोकांचं म्हणणं आहे, कारण चाकूचे जे हल्ले होत आहेत गेल्या 2 महिन्यामध्ये बरेचसे खूनसुद्धा झालेत. तर याच्यावर आता डिपार्टमेंटकडून काय कारवाई होणार आहे पुढे? माझ्याकडे उपलब्ध स्टॅटिस्टिक्सप्रमाणे ह्यावर्षी बॉडी ऑफेन्सेसमध्ये घट झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. पण आम्ही तसं आकडेवारीमध्ये न जाता गुन्हा घडू नये याच्याकडे तर लक्ष देणं आमचं काम आहे. आणि सेन्सिटिव्ह गुन्हे घडल्यास लोकांमध्ये दहशत निर्माण होते, जशी की एखाद्यावर चाकूचा हल्ला झाला किंवा एखाद्या महिलेवर किंवा मुलीवर चाकूचा हल्ला झाला तर समाजामध्ये दहशत निर्माण होती, हे पण तेवढंच खरं आहे. तर अशा आरोपींना जेरबंद करणे, अशा आरोपींना प्रतिबंध करणे हेच पोलिसांचं काम आहे आणि हे सातत्यानं सुरू असतो. तर त्याच्यासाठी आपण गुन्हेगारांचं आयडेंटिफिकेशन करतो. जे गुन्हेगार आहे ज्यांच्यावर एकपेक्षा जास्त गुन्हा दाखल आहे किंवा जे गुन्हेगार सक्रिय आहेत त्या भागात कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, असे सक्रिय गुन्हेगारांची माहिती आपण गोळा करतो आपले खुफिया तंत्रामार्फत आणि पोलीस स्टेशनच्याकडे उपलब्ध रिकॉर्डवरून. आणि ह्या लोकांवर मग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल किंवा त्यांच्यावर काही अटकेची कारवाई आहे, ही कारवाई करत असतो. तर हे सातत्याने करणे हे आमचं कामच आहे पोलीस डिपार्टमेंटचं. आणि अशा घटना घडू नये याकरिता गुन्हेगारांची रेग्युलर चेकिंग करणे, त्यांचं वास्तव्याच्या ठिकाणावर त्यांना जाऊन तपासणे, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा त्यांचे जे मित्रमंडळी आहे ते कुठे बसतात, कुठे उठतात, त्यांच्या नातेवाईकांकडे जातात, तर हे तिथे जाऊन चेक करणे. आणि ह्यासोबतच त्यांचं काउन्सिलिंग करणे आणि त्यांना बोलावून काउन्सिलिंग करणे, त्यांच्या आईवडिलांना बोलवणे, त्यांचं काउन्सिलिंग करणे, त्यांचा रेकॉर्ड बिल्डअप करणे, हे जे आहे हे आम्ही काम सातत्याने करत आहोत. आणि अमरावती शहराची जी हिस्टॉरिकली इथे गुन्हे घडण्याची जी आपण पाहत असताना मागच्या 20-25 वर्षाचा रेकॉर्ड पाहिल्यावर बॉडी ऑफेंडर या ठिकाणी जास्त आहे. तर ही अशा घटना कमी होण्यासाठी जे हत्यार तपासणी आहे, हत्यार बाळगणाऱ्यांची तपासणी हे करणे काम आहे आणि हे सातत्याने सुरू आहे. बघा सर्राईत गुन्हेगारांकडे तर चाकू वगैरे असतोच, पण आता सध्या काही तरुणही स्वतःजवळ चायना चाकू बाळगत आहेत. तर अशा तरुणांना आपण कसं शोधणार? म्हणजे अचानक ते पोरं आपल्याजवळचा चाकू काढतात, धमकावतात लोकांना, आणि ते पण एकदम कमी वयाचे असतात. म्हणजे एक 16 ते 25 वयोगटातलेच हे तरुण आहेत, त्यांच्याजवळ अशा प्रकारे हे चाकू असतात. तर आता त्याच्यासाठी अमरावती पोलीस काय करणार आहे? नाही, हा चांगला आपला प्रश्न आहे आणि सर्वसामान्य जनतेला पडणारा प्रश्न आहे. आणि ही टेंडन्सी वाढलेली आहे युवकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये, कारण हा जो चाकू आहे, चाकूसारखे जे हत्यार आहेत हे आजकाल सोप्या पद्धतीने मिळत आहेत. बरेच ऑनलाईनमध्ये सुद्धा मिळतात. आपण बरेचदा ऑनलाईन विक्री करणाऱ्यावर कंट्रोल करून त्यांना नोटिसेस पण दिल्या आहेत. पण हे ऑनलाईनचं नेटवर्क एवढं वास्ट आहे की त्याच्यामध्ये विक्री करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे ऑनलाईन विक्रीवर आपण कंट्रोल करणे अवघड काम आहे. याच्यामध्ये कोणी जो आहे किचन नाईफ म्हणून विक्री करतात, तर किचन नाईफच्या नावाखाली असे शस्त्र विकत घेऊन ते स्वतःच्या जवळ ठेवतात. आणि एक फॅन्टसी पण असू शकते काही युवकांमध्ये की चाकू ठेवला तर मला माझं प्रोटेक्शन राहील किंवा
काही काही कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये हे त्यांच्यामध्ये किंवा एरियामध्ये दाखवलं तर मला कोणी घाबरणार नाही, घाबरेल किंवा मी काहीतरी कोणाला घाबरू शकतो अशी टेंडन्सी झालेली आहे. तर माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून असे जे कोणी चाकू बाळगतात ह्या लोकांची माहिती आम्हाला पोलिसांना कळवा, त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई करू. जर लहान मुलं असतील तर त्यांच्या आईवडिलांना बोलवून त्यांच्या वरिष्ठ जे कोणी आहेत किंवा ते जिथे शिकतात अशा ठिकाणी आपण त्यांना बोलवून काउन्सिलिंग करू शकतो आणि कारवाईच हे त्याच्यावर उत्तर आहे. कारवाई करणे आमचं काम आहे. पण जशी जशी माहिती मिळते आपल्याला की कोणी चाकू बाळगलेला आहे या लोकांवर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करतो, हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करतो. कारण 6 इंचाच्या वर जर हत्यार असेल कोणत्या व्यक्तीकडे तर तो गैरकायदेशीर असू शकतो आणि ते आर्म्स ॲक्टखाली गुन्हा होऊ शकतो. तर त्या असे हत्यार कुणी बाळगू नये आणि कुणी घेऊ नये किंवा विक्री किंवा खरेदी करू नये असे सुद्धा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. गेल्या काही महिन्यामध्ये अमरावतीचे जे काही पब आहेत त्या पबला घेऊन लोकांमध्ये खूप ओरड होती, अनेकांनी आंदोलनं पण केले, त्याचे पडसादही उमटले. काही लोकांनी बंद केले आहे, काही लोकांनी पुन्हा सुरू केलेले आहे. तर अमरावती शहरामध्ये हे जे पब कल्चर सुरू झालं आहे तर याच्याबद्दल आपण आता काय उपाययोजना करणार आहात अजून? मी ह्यापूर्वीसुद्धा मीडिया इंटरॅक्शनमध्ये आणि आमच्या प्रेस मीडिया किंवा निवेदनकर्त्यांनासुद्धा सांगितलं की अमरावती शहरामध्ये अधिकृत कुठलाही पब नाही आहे, कोणत्याही पबला परवानगी देण्यात आलेली नाही आहे आणि पब असा शब्दच कुठल्याही कायद्याच्या याच्यामध्ये मोडलेला नाही. पबचा जो आहे तो एक कॉमन शब्द तयार झाला आहे की जिथे काही लोक हॉटेलच्या प्रेमायसेसमध्ये लाऊड म्युझिक लावतात आणि लाईट्स लावून नाचतात. तर काही गोष्टींना जे आहे परवानगीची गरज नाही असं पण लोकांनी त्याचं अर्थ काढलेला आहे कायद्यामध्ये. म्हणजे कारण इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये हॉटेलला परवानगी घ्यायची आवश्यकता नाही, हॉटेल कोणी करू शकतो. जिथे मद्य व्यवसाय किंवा मद्य विक्री होती, दारूची विक्री जिथे होती त्याला परमिट रूम म्हणतात आणि परमिट रूमची परवानगी रीतसर घेणे बंधनकारक आहे. जो विनापरवाना जर कोणी दारू विकत असेल तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होतात आणि ज्याच्याकडे परमिट रूम आहे त्यांनी नियमानुसार एक्साईज डिपार्टमेंटच्या जो आहे आबकारी विभाग जो आहे दारूबंदी विभाग तर त्यांच्या परवानगी आणि त्यांच्या नियमानुसारच दारू विक्री करावी. राहिला प्रश्न पबचा तर पबला कुठलीही परवानगी नाही. कोणी जर इल्लिगली तिथे चालवत असेल किंवा इलिगल डान्स फ्लोअर उपलब्ध करून देत असेल आणि अशा ठिकाणी जर कोणी नसताना आढळून आला किंवा लाऊड म्युझिक प्ले करताना आढळून आला किंवा कोणी त्याच्यासाठी तिकीट विक्री तिकीट म्हणजे एंट्री फीस घेत असेल असं कोणी हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतो आणि जेवताना कोणी जर टेबलच्या बाजूला नाचला तर त्याला पकडणे किंवा जाऊन बंद करणे हे प्रत्येक वेळेस शक्य नाही. पण जर कोणी एंट्री फीस घेत असेल आणि त्याची ॲडव्हर्टाईज करत असेल की आज हा अमुक शो आहे आणि त्याची एंट्री फीस एवढी आहे तर हा गैरकायदेशीर होऊ शकतो आणि त्याच्यावर आम्ही मग महाराष्ट्र पोलीस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करू शकतो. तर पबला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही शहरात आणि कोणताही पब जर सुरू असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई नक्की करू. पण माझ्या माहितीप्रमाणे सर्व जे असे प्रकार बंद आहेत आणि जिथे कुठे तक्रार आली आमच्याकडे तिथे आम्ही सदर हॉटेल्सवर आणि अशा ठिकाणावर कायदेशीर कारवाई करू. बघा सर, लोकसभा निवडणूक तुमच्या नेतृत्वामध्ये खूप छान आणि शांततेत पार पडली. आता विधानसभा आहेत, पुढच्या 2 महिन्यावर विधानसभा येऊन पडल्या आहेत. तर अशा याच्यामध्ये आता काय तुम्ही नियोजन केलेलं आहे विधानसभा निवडणुकांसाठी? विधानसभा निवडणुकीची सुद्धा आता तयारी आमच्या अमरावती शहर पोलीसकडून सुरू झालेली आहे. यामध्ये जे निवडणुकीच्या संदर्भात जे काही मॅनपॉवरची तयारी लागती ते मॅनपॉवरची जडणघडण ही सुद्धा सुरू आहे. अधिकाऱ्यांची पोस्टिंग असेल किंवा कर्मचाऱ्यांची पोस्टिंग असेल तर त्यांच्याबद्दलसुद्धा जे नियमानुसार आहे ती बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्याच प्रमाणात जे निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो आमच्या दृष्टीने प्रतिबंधक कारवाई करणे, जे निवडणुकीमध्ये बाधा आणू शकतात असे गुंड एलिमेंट्स असतील किंवा उपद्रव करणारे एलिमेंट्स असतील यांच्यावर प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासोबतच दारू विक्री करणारे, अवैध दारू विक्री करणारे व्यक्ती असेल किंवा अवैध प्रलोभन देणारे कोणी व्यक्ती असेल किंवा अवैध धंदे करून काही पैसे वाटप करणारे जे व्यक्ती असेल या लोकांवर आपल्याकडून कायदेशीर कारवाई करून
प्रतिबंधक कारवाईचं जे हे आहे शेड्यूल आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि थोड्याच दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसेल. नोटिफिकेशन झाल्यावर तर मोठी कारवाई सुरू होईल, पण आता जे आहे माहिती काढणे आणि गुन्हेगार किंवा उपद्रवी व्यक्ती यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये किंवा निवडणुकीमध्ये बाधा होऊ नये याकरिता आपण दक्षता घेतो. तर सणावारांना पण सुरुवात झाली, आता गणपती येईल, गौरी येतील, मग नवरात्र होईल आणि मला असं वाटतं की हे सगळं जे आहे हे आचारसंहितेमध्येच येणार आहे. तर या सणांना घेऊन काय आहे आपलं नियोजन? आताचा जो आता येणारे सण उत्सव आहे, आता श्रावण महिना सुरू होत आहे 4-5 तारखेपासून आणि त्याच्यामध्ये श्रावण सोमवार असेल, श्रावण शनिवार आहे, जे धार्मिक ठिकाण आहे, मंदिर आहेत किंवा काही महत्त्वाचे मंदिरं असतात, मोठे मंदिर, तिथे भाविकांची गर्दी होती. अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल किंवा काही ठिकाणी कावड यात्रा काढण्यात येते ते भाविकांकडून, त्याच्यासोबत संदर्भात सुद्धा आपण बंदोबस्त लावलेला आहे आणि अलर्ट केला आहे. ह्यासोबतच येणारे महिन्यामध्ये जन्माष्टमी आहे, दहीहंडीचा उत्सव आहे, त्यानंतर पोळा उत्सव राहतो, त्यानंतर ईद ए मिलादची मिरवणूक आहे, गणेश उत्सवाच्याच दरम्यान आहे. पुढच्या महिन्यात आहे ते सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सवसुद्धा आहे. गणेश उत्सवाची सुद्धा आताच याच निमित्ताने तयारी होईल आणि बाकी बंदोबस्तमध्ये जर आचारसंहिता त्या दरम्यान लागली निवडणुकाची, तर आचारसंहिताचं पालन सर्वांनाच करावं लागेल, सर्व राजकीय पक्षांना. मग ते जे आचारसंहिताचे नियम आहेत, नियमामध्ये सर्वांनी पालन करावं हेच मी आवाहन करतो आपल्यामार्फत. जसे की मोठे पोस्टर लावणे, बॅनर लावणे, ज्याच्यामुळे डिफेसमेंटसुद्धा होते गुन्हा, आणि विनापरवाना कुणी पोस्टर बॅनर लावला आचारसंहितेमध्ये तर त्याच्यामध्ये निवडणूक आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल होतो संबंधित व्यक्तीवर. तर याबद्दलसुद्धा संबंधित नागरिकांनी आणि आयोजकांनी दक्षता घ्यावी, हे महत्त्वाचं आहे. सो तुम्ही अमरावतीमध्ये बरेच महिन्यांपासून आहात, तर इथला राजकीय अनुभव तुम्हाला कसा आहे? कारण अनेकदा बाहेर अशी चर्चा असते की पोलीस डिपार्टमेंटवर राजकीय लोकांचं प्रेशर असतं, ते लोक त्या राजकीय लोकांच्या दबावात असतात, तणावात असतात, म्हणून काही करताना त्यांना विचार करावा लागतो. तर अमरावतीच्या राजकीय वातावरणाचा काय परिणाम झाला आहे आपल्या कामावर? नाही, राजकीय असा कुठलाही दबाव आम्हाला येत नाही आणि राजकीय व्यक्ती जे कोणी असतात, समजा लोकप्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधीकडे लोक जातातच, कारण त्यांचं अधिकाराने ते जातात आणि लोकप्रतिनिधीने सुद्धा अधिकार आहे की ते आम्हाला सूचना देऊ शकतात त्यांच्या काही कामांबद्दल, आणि जे कायदेशीर सूचना आहेत किंवा जे लेजिटिमेट लोकांचे कन्सर्न आहे किंवा काही अडचणी आहेत, तर ते लोक ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात तर ते आम्हाला माहिती देतात की याच्यावर योग्य ती कारवाई करा. तर त्याच्यामुळे लोकांना त्यांनी एंटरटेन करणे किंवा अधिकाऱ्यांना काही माहिती देणे किंवा त्यांना सांगणे ह्याच्यात काही गैर नाही, पण आम्ही काही राजकीय दबाव समजत नाही त्याला. कायदेशीर कारवाई असेल तर निश्चितच कायद्यामध्ये राहूनच काम होईल. कुठलंही कोणी बेकायदेशीर काम सांगत नाही आणि सांगितलं तर आम्ही करत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. तर मला वाटतं कोणी राजकीय दबाव माझ्यावर नाही आणि त्यांचा जो अधिकार आहे त्यानुसार ते सांगू शकतात, आपण कारवाई करतो तसं कायदेशीर. तर तुमच्याकडे थोडी स्टाफची पण कमतरता आहे असं म्हटलं जातं की स्टाफ थोडा कमी पडतोय अमरावती शहराच्या मानाने, तर त्याच्यासाठी काय तरतुदी आहेत? आता संख्या वाढत चाललेलीच आहे शहरांची आणि शहरांमध्ये वस्त्यांची संख्या वाढत चाललेली आहे, तर आणि नवीन पोलीस स्टेशनची सुद्धा मागणी आहे लोकांची. नवीन वस्त्या वाढत आहेत आणि नवीन आपणही पाहता की शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लेआउट्स तयार होतात, नवीन वस्ती वाढतात, तर त्याच्यामुळं काय होतं, चॅलेंजेस वाढतात. त्या एरियामध्ये मग काहीतरी गुन्हा घडतो, चोरी होतात, घरफोडी होतात. तर अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी किंवा तिथे गस्त घालण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करण्यासाठी मनुष्यबळावर ताण घेतोच, पण आम्ही 112चे जे सिस्टम तयार झालेली आहे, डायल 112, तर नागरिकांना आव्हान आहे आपल्यामार्फत की डायल 112वर कधीही पण आपण फोन करा, तर मॅक्झिमम रिस्पॉन्स टाईम 10 मिनटाच्या आतमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचतील आणि प्राथमिक जे काही मदत आहे ती ते पोलीस देतील. हे आमच्याकडून कारवाई होत आहे. त्याच्यामध्ये मोबाईल पेट्रोलिंग आणि मोबाईल पोलीस वाढवणे आणि त्याच्यामुळं फायदासुद्धा होत आहे. तर चौकी नवीन निर्माण करण्यापेक्षा पोलीस दलातले अधिकारी किंवा पोलीस जेवढे मोबाईल राहतील तर त्याच्यामुळे पोलीस पोहोचतीलही जास्त लवकर आणि नंतर मोठी काही घटना घडली तर अधिक पोहोचते. तर त्याच्यामुळं 112ची जी सिस्टम आलेली आहे त्याच्यामुळे
लोकांना अधिकाधिक लवकर पोलीसला कॉल करता येतो आणि रिस्पॉन्ससुद्धा त्याचा चांगला आहे. हो, मी स्वतःसुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर 112 बऱ्यापैकी चांगलं काम करतं आणि नंतर तुम्हाला ते विचारतात पण फोन करून की तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली आहे. त्याच्यामुळे माझे आपल्यामार्फत आव्हान आहे सर्वांनाच की 112वर विश्वास ठेवा आणि डायल 112वर कॉल करा. तात्काळ आपल्याला पोलीस नक्कीच मदत मिळते. मी अनुभव घेतला आहे त्याचा. अमरावती शहरामध्ये सर ट्रॅफिकचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ऑटोवाल्यांवर जी कारवाई चालू केली आहे आणि नियमावली पण त्यांना दिलेली आहे. अपघाताचंही प्रमाण वाढलं आहे अमरावतीमध्ये. तर आता ट्रॅफिक रूल्सच्या बाबतीमध्ये आपण काही ॲक्शन मोडवर येणार आहात का? वाहतुकीची समस्यामध्ये 2 प्रकार आहे. एक तर लोक वाहतूक नियमांचं पालन करत नाहीत अशा लोकांवर आपण कारवाई करतो किंवा जे नियम मोडतात त्यांच्यावर कारवाई करणे भाग आहे. आणि दुसरं आहे की वाहतूक नियमन करणे, म्हणजे जे मेन चौक आहेत शहरातले ज्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतो किंवा ज्या ठिकाणी गर्दी जास्त होती तर अशा ठिकाणी वाहतूकचं नियमन करणे, म्हणजे सिग्नल्स चालू असतील तर सिग्नल्सवर कंट्रोल करणे किंवा ज्या ठिकाणी सिग्नल नाही ज्या चौकावर तर त्या ठिकाणी वाहतूक नियम करणे, त्याचं सुरळीतपणे चालवणे ही आमच्या वाहतूक विभागाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सातत्याने प्रयास करतो. वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये डिसिप्लिन आणायचा प्रयास करतो, अधिकाऱ्यांमध्ये डिसिप्लिन आणायचा प्रयास करतो आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करावे. याच्याकरिता त्यांना ट्रेनिंग असेल, त्यांना मार्गदर्शन असेल, हे आमचे वरिष्ठ अधिकारी आम्ही सातत्याने ते करत असतो. म्हणजे नागरिकांच्या तक्रारी येतात ते समस्या आहेतच. हो, पार्किंगच्या समस्या आहेत शहरात. सध्या ते घुमंतू लोक जे आहेत त्यांच्या संदर्भात पण आंदोलन पेटलंय, कारण जवळपास 250 ते 300 लोक ते त्या ब्रिज खाली झोपतात आणि ते कुणालाच ऐकत नाहीत आणि दबत पण नाही. काही सामाजिक असे प्रश्न आहेत, म्हणजे पार्किंगचे प्रश्न आहेत. हातगाडे जे भाजीपाला विक्री करणारे किंवा इतर हातगाडे ज्यांच्याकडे हॉकर्सचा लायसन्स असतो किंवा असे लोकांमुळे सुद्धा वाहतूक स्लो होऊन जाते. नंतर आपण जो घुमंतूचा प्रश्न विचारला तो एक मेजर प्रश्न आहे शहरासाठी. अनेक वेळाच आपण पाहिलं की पोलीस विभागाने प्रयत्न करून त्यांना त्यांच्या गावी सोडून दिलेलं आहे, त्यांच्या घरी सोडलं आहे, त्यांच्या मुलांना आश्रमशाळेमध्ये भरती करायचं पण पुढाकार घेतलेला आहे. पण एक सामाजिक सुधारणा आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस ची फार मोठी गरज आहे. आम्ही महापालिका, सामाजिक संघटना आणि समाज कल्याण विभाग हे सगळ्या विभागांच्या मार्फत जे काही स्कीम्स त्यांच्याकरिता आहेत घुमंतू लोकांसाठी आणि पारधी कम्युनिटीसाठी त्यांना म्हणजे देण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सर्व एजन्सीजला एकत्र आणून आपण त्यांच्यामध्ये सुधारणा घडावी. त्यांनी भीक मागू नये. शेल्टर होम आहे त्यांच्यासाठी मनापानी बांधलेलं, तिथे त्यांनी राहावे. हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ते शेवटी याच्यात खूप मोठा सोशल अँगल आहे ज्याच्यामध्ये त्यांना सुधारणा त्या दृष्टिकोनातूनही करणे आवश्यक आहे. जबरदस्ती करता येत नाही. कायदेशीर आपल्याला बरेच गोष्टी मर्यादा येतात. कुठल्याही व्यक्तीला जे आहे आपण कायद्याच्या अंतर्गतच कारवाई करू शकतो. कोणत्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे किंवा त्याच्यावर गदा आणणं फार अवघड आहे. आणि बेगर्स ॲक्टप्रमाणे सुद्धा कारवाई करताना खूप मोठ्या मर्यादा येतात कायद्यामध्ये. तर त्यांना बेगर्स ॲक्टमध्ये जास्त कारवाई केल्यानंतर सुद्धा ते तिथे येतात. त्याच्यावर काही बंधन नाही. गेल्यानंतर ते परत येतातच तिथे. हां, तर ते एक सोशल अँगल आहे याच्यामध्ये. तरी आम्ही सतत प्रयत्न करू याच्यासाठी. वेळोवेळी प्रयत्न आपण सुरूच ठेवतो. त्यांना घेऊन जातो, त्यांच्या गावी सोडतो, परत ते येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतो. सर, शहरामध्ये युवकांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच एका 17 वर्षीय युवतीने 11व्या मजल्यावरून उडी घेऊन तिने आत्महत्या केली. त्याच्या आधी 2 तरुणांनी आत्महत्या केली. तर या वाढत्या आत्महत्येबद्दल आपण काय म्हणाल या लोकांना? हे गंभीर प्रश्न आहे शहरात निर्माण. म्हणजे आता जस्ट कालच अजून एक आत्महत्या झाली वर्ध्यामध्ये. मेडिकलच्या एका मुलीने आत्महत्या केली आहे कालच. तर बऱ्याच ठिकाणी होत आहेत काही घटना अशा आत्महत्याच्या युवकांमध्ये, ज्या घटना टाळता येऊ शकल्या असतं जर पालकांनी वेळेवर त्यांचं काउन्सिलिंग केलं असतं किंवा पालकांनी जर अशी काही अडचण आली तर पोलीस विभागाशी संपर्क साधला पाहिजे किंवा चांगल्या काउन्सिलरला भेटलं पाहिजे किंवा जे शाळा कॉलेजमध्ये काही त्यांचे टीचर्स असतात जे अशा गोष्टीवर मुलांचं प्रबोधन करू शकतात. तर माझं आव्हान पालकांना आहे की आपण आपले असे पाल्य जर त्यांना काही अडचण असेल किंवा त्यांच्या मागे काही त्यांच्या डोक्यात तणाव असेल किंवा त्यांना कोणी त्रास देत असेल, कोणी व्यक्ती, कोणी मुलगा, कोणी त्यांच्यामध्ये छेडछाडीचा काही प्रकार असेल किंवा टीजिंग करत असेल
आणि अशा तणावामुळे सुद्धा काही विद्यार्थिनी सुसाईड केलेल्या घटना घडलेल्या आहेत. तर ह्या आपल्यामार्फत मी आवाहन करतो सर्वांना, पालकांना आणि शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनला सुद्धा, किंवा अशी काही गोष्ट आपल्या निदर्शनास आली तर आपण तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्या माहिती, पोलिसांना द्या, पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्या की ज्याच्यामुळे अशी काही गोष्ट होणे याकरिता आम्ही तात्काळ दखल घेऊन प्रिव्हेंट करू शकू ही घटना, आणि एखाद्या चांगल्या म्हणजे नाहक कोणाचं बळी जाऊ नये याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे सर्वांनी. तर शहरामध्ये महत्त्वाची आहे महिला सुरक्षा, कारण आता अनेक महिला ज्या आहेत त्या वर्किंग वुमन आहेत, ज्या कामाला जातात, रात्री घरी यायला उशीर होतो. आणि आत्ताच 31 जुलैला जी घटना पहाटे अमरावती शहरामध्ये घडली की त्या मुलाने त्या मुलीवर चाकूने हल्ला केला, तर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महिलांच्या सुरक्षेला घेऊन, मुलींच्या सुरक्षेला घेऊन. तर आता आपण काय याच्यावर कारवाई करणार आहात की अशा पद्धतीच्या घटना अमरावती शहरामध्ये होऊ नये आणि महिलांना एक प्रोटेक्शन मिळावं त्यासाठी? महिला सुरक्षा हे आमचं प्राधान्य आहे. आम्ही सातत्याने याच्यामध्ये काम करत आहोत. आपल्याला जसं मी सांगितलं की डायल 112 हे एक सर्वात म्हणजे इफेक्टिव्ह सिस्टम आहे. कुठल्याही महिला, मुली, गृहिणी कोणी असेल, त्यांना त्रास जाणवला तर 112वर ते फोन करून पोलीस कंट्रोल रूमला माहिती देऊ शकतात, आणि आपल्याकडे आलेल्या जो पोलीस कर्मचारी, अंमलदार येईल त्यालासुद्धा आपण भेटल्यावर माहिती देऊ शकता. दुसरी गोष्ट आहे की शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस येण्यासाठी आमच्या विभागामार्फत पोलीस दीदीचा जो कार्यक्रम आहे तो आता राबवत आहोत आम्ही. आणखी अधिक प्रभावीपणे आणखी राबवू. कालपासूनच याची परत मोहीम सुरू झालेली आहे. इलेक्शनच्या कालावधीमध्ये ही मोहीम थांबली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे पोलीस दीदीची मोहीम थोडी थांबली होती. पण आता आपण परत ती जे आहे शाळा, कॉलेजेसमध्ये आमचे महिला पोलीस अधिकारी, विशेष करून महिला सेलचे अधिकारी, दामिनी पथकचे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे सुद्धा महिला पोलीस अधिकारी हे भेट देतील आणि शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनसोबत चर्चा करतील. तिथे महिला मुलींनासुद्धा ते प्रबोधन करतील आणि गुड टच काय, बॅड टच काय ह्याच्याबद्दल माहिती देतील. कोणी त्यांना जर त्रास देत असेल, बऱ्याचदा मुली घाबरतात सांगण्यासाठी, किंवा लहान मुलांना कोणी त्रास देत असेल तर घाबरतात. तर त्यांनी न घाबरता आमच्या पोलीस दीदींना माहिती दिली पाहिजे आणि पोलीस त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घेईल अशी मी ग्वाही देतो. आणि ह्याच्यासाठी आपण दामिनी पथक आणि पोलीस स्टेशनचे महिला पथक हे सातत्याने पेट्रोलिंगमध्ये जे शाळा, कॉलेजेस यांच्या बाहेर ज्यावेळेस शाळा, कॉलेजेस सुटतात त्यावेळेस तिथे आम्ही DB स्क्वॉड आणि पोलीस स्क्वॉड यांना जाण्यासाठी सांगितलेलं आहे की ते तिथे जातील आणि अशा काही एलिमेंट्स त्यांना दिसले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करतील जे छेडछाड करण्यासाठी येतात किंवा मुलींना टीजिंग करतात अशा मुलांना. आणि शाळेच्या प्रशासनालाही माझी विनंती आहे, आम्ही ऑलरेडी त्यांना सूचना दिलेल्या आहेत पत्र देऊन, आणि याच्यासाठी एक मीटिंग पण आम्ही. आणि सर शाळा स्तरावर एक विशाखा समिती पण असते, ऑफिसमध्ये पण विशाखा समिती असते. लवकरच आम्ही शाळा, कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आणि हेडमास्टर्स किंवा जे हेड आहेत त्यांची बैठक घेऊ आणि त्यांना ही परत याच्याबद्दल अवेअरनेस, टीचर्सचा अवेअरनेस घेऊ की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस पसरावे, ज्याच्यामुळे हे मोहीम जे आहे तात्काळ लवकरात लवकर सर्व अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये जाईल. हे 2-3 मुद्दे आपण प्राधान्य देत आहोत. जसं आपण विषय काढला होता की मुलांची जे सुसायडल टेंडन्सी, आत्महत्या करणे, ती विषय, आणि असे काही त्यांना त्रास होत असेल टीजिंगचा किंवा कोणी छेडछाड करत असेल तर त्या गोष्टीचा त्यांनी तात्काळ रिपोर्टिंग केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपण कारवाई करू शकू. पोलीस प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटी आहे पोलीस डिपार्टमेंटची. तर कालच शिवसेनेने काहीतरी या पेटीचं पूजन करण्याचं एक आंदोलन केलं या घटनेनंतर. तर ही पेटी दर महिन्याला उघडली जाईल का, म्हणजे इथून पुढे काय त्या पेटीकडे लक्ष ठेवलं जाईल? हे जे आहे पेट्या हे खूप 10 वर्षापूर्वी लावलेले आहेत आणि ती आता मी सांगितलं आपल्याला की 112 ही कन्सेप्ट आल्यानंतर पेट्यांचा जो आहे तो महत्त्व कमी झाला आहे. तरी पण कोणी गोपनीय माहिती देत असेल त्या पेटीमध्ये तर ते पेटीचं आम्ही शाळामध्ये जाऊनच आमचे हे जे पोलीस दीदी पथक आहे हे जाऊन उघडतात आणि तिथे चर्चा करतात त्यांच्याशी. एक चावी आपण आता त्याच्यात शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडेही देऊ आणि एक जे आमचे पोलीसचे स्टेशनचे इन्चार्ज हे जाऊन उघडतील आणि पाहतील
याच्यामध्ये आम्ही मागच्या काही कालावधीमध्ये असे पेट्यांचं अवलोकन केलं उघडून, पण त्याच्यात आजकाल कोणी टाकत नाही कंप्लेंट. कारण प्रत्येकाजवळ आता मोबाईल आलेला आहे, फोन आलेला आहे, तर ते मेसेज करतात किंवा शाळा कॉलेजला कळवतात. तरी कोणी याचा जिथे याचे उपयोग होत आहे, लावलेले आहे, ते परत आपण त्याला पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये ओपन करू आणि ते नियमित उघडतील पेट्या, याची पण दक्षता घ्या. अजून एक असा त्रास आहे सर लोकांना की एखाद्या अधिकाऱ्याविषयी जर पोलीस कंप्लेंट करायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर अशा वेळेला त्यांना त्या पोलीस स्टेशनकडून ती तक्रार घेतली जात नाही किंवा गुन्हे नोंदवले जात नाही, त्याचा जनतेला पण त्रास होतो. तर अशा केसेसमध्ये आता आपण काय पुढाकार घेणार आहात? पोलीस अधिकाऱ्यांबद्दल किंवा कर्मचारीबद्दल कोणाला कंप्लेंट आहे किंवा कोणी आमचं नाही, फक्त पोलीस कर्मचारीच नाही, इतरही जे अधिकारी लोक असतात त्या अधिकाऱ्यांबद्दल जर काही तक्रारी द्यायच्या असतील, पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याबद्दल कोणाला तक्रार असेल तर ते थेट येऊन मला भेटू शकतात, पोलीस आयुक्ताला किंवा DCPs आहेत आमचे पोलीस उपायुक्त, ह्यांना येऊन तक्रार करू शकतात. आणि त्यांनी काही चुकीचं वागणूक दिली किंवा त्यांनी काही त्यांच्याकडून काही प्रलोभनाची मागणी केली, पैशाची मागणी केली किंवा काही लाच मागितली, याबद्दलही आपण तात्काळ आमच्याकडे तक्रार करा. या संदर्भात आम्ही नेहमीच दखल घेत आहोत. माझा पोलीस आयुक्तसोबतच बाकी आमच्या अधिकाऱ्यांचे नंबर बरेच लोकांकडे आहेत आणि माझा नंबर तर मला वाटते बऱ्याच म्हणजे जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम लोकांकडे आहे. तर मला बरेच लोक फोन करून सांगतातच काय असा त्रास असेल. तर आपल्या माध्यमातूनही मी आवाहन करतो की कोणालाही असे काही तक्रार असेल ते थेट मला फोन करून सांगू शकतात आणि त्याबद्दल मी स्वतः दखल घेईन किंवा आपण मला पर्सनली कधी येऊन भेटू शकता ऑफिस आवर्समध्ये किंवा कधी पण येऊन भेटू शकता, माझ्या कार्यालयात फोन करू शकता किंवा मला वैयक्तिक फोन करू शकता. आता तुम्ही इतके दिवसांपासून अमरावती शहरामध्ये काम करत आहात, कुठलीच अशी मोठी अप्रिय घटना काही अमरावती शहरामध्ये घडली नाही आणि घडूही नाही, तर इथे तुम्हाला कामाचा अनुभव कसा वाटला? कारण आता एवढे सगळ्या ट्रान्सफर्स आणि कामाचा अनुभव आणि अमरावतीसारखं शहर, तर इथे कामाचा अनुभव कसा आहे तुमचा? अत्यंत चांगला असा अनुभव आहे. अमरावतीमध्ये नागरिक एकदम जागरूक आहेत, इथे मीडिया जागरूक आहे, इथले लोकसुद्धा कोऑपरेटिव्ह आहेत, लोकांमध्ये सुद्धा म्हणजे उत्साही लोक आहे आणि अभ्यासू लोक आहेत. लोक तात्काळ काही असेल, कुठे चुकीचं घडत असेल तर लोक जे आहे तात्काळ माहिती देतात, पोलिसला रिपोर्ट करतात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि जिथे जागरूक नागरिक आहेत तिथे गुन्हे कमी होऊ शकतात असा माझा अनुभव आहे. तर मी नागरिकांनाही विनंती करतो की आपण आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, आसपास घडणाऱ्या चुकीच्या काही गोष्टी असेल तर एक जागरूक नागरिक म्हणून आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण याची दखल घ्यावी आणि आपल्याला जर अडचण येत असेल तर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांना आपण भेटावेत किंवा तक्रार करावी, फोन करावे, मेसेज करावे, तर याच्यावर तात्काळ आपण कारवाई करू. पण चांगला अनुभव आहे अमरावती शहराचा आणि एक शांतताप्रिय आणि शांत शहर आहे. मीडियासोबत तुमचा कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट येतच असतो, अनेक पत्रकार लोक, चॅनल्सवाले तुम्हाला भेटत असतात, पण आमच्या चॅनलचा काय विशेषचा अनुभव आहे तुम्हाला मंडल न्यूजचा, ते थोडंसं आम्हाला कळवा ना. मंडल न्यूज मी पाहिलं की जो इव्हनिंग एडिशन आहे त्याचा, तर त्याच्यामुळे लोकांमध्ये फार उत्सुकता असते की आज दिवसभर काय घडलेलं आहे. 25 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. मंडलचं नेटवर्क चांगलं आहे, ते सर्व भागातली न्यूज तात्काळ लागते त्याच्यामध्ये आणि एक लोकांमध्ये त्याच्याबद्दल विश्वास आहे. त्याचा नेटवर्क खूप चांगला आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडलचे बातम्या जातात. त्यामुळे एक विश्वासार्ह दैनिक असं सांज दैनिक आहे आणि आता आपलं मंडल न्यूजही सुरू झालेला आहे. त्यामुळे मंडलची रीच चांगली आहे आणि नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी कव्हर करतात. शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये काय काय शहराला उपयोगी आहे अशा गोष्टीचं आपण कव्हरेज देतात. तर त्यामुळं माझे शुभेच्छा आहेत मंडल न्यूजला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता सर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार? मी आतापर्यंत तेच सांगितलं की जबाबदार नागरिक, जागरूक नागरिक, सर्व नागरिक जे आहेत यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे माझ्या पोलीसच्या दृष्टीने मी सांगतो की कुठेही काही अप्रिय घटना घडत असेल किंवा कुठेही काही असामाजिक तत्त्व असतील
आपल्या आजूबाजूला काही चुकीची गोष्ट घडत असेल तर तात्काळ 112वर कॉल करा, दखल घेण्यात येईल. तिथेही जर काही आपल्याला रिस्पॉन्स नाही मिळाला तर आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस आयुक्त आहेत, पोलीस उपायुक्त आहेत, यांना कॉल करू शकतात. आमचे नंबर्स सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत. आमच्या वेबसाईटवर आमचे नंबर्स अवेलेबल आहेत. आमच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आपण कॉल करून सांगू शकता. अशीच माझी सर्व नागरिकांना विनंती की आपला शहर शांत ठेवायचं असेल, याच्यामध्ये मग महिलांची सुरक्षा असेल, सायबर सुरक्षा आहे, सायबरबद्दलसुद्धा आपण सांगू इच्छितो की सायबरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची लुबाडणूक होत आहे, चिटिंग होत आहे. तर माझी ह्या माध्यमातून आणि ह्या विषयावरून मी सांगतो की सर्वांना आव्हान करतो की कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या आणि आमिषाला बळी पडू नये. की सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात होत आहे, तर कोणतेही अनोळखी वेबसाईटवर जाऊ नये. अनोळखी वेबसाईटवर क्लिक करून जिथे आपल्याला शाश्वती नाही अशा ठिकाणी ट्रेडिंग करू नये किंवा डीलिंग करू नये, ज्याच्यामुळे आपल्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. तर सायबर स्पेसमध्ये सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे, याचेसुद्धा आवाहन करतो. आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षेची हमी अमरावती शहर पोलीस, महाराष्ट्र पोलीस देत आहे. आपल्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. बघा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावं जरा. म्हणजे आज पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत आणि सदैव ते आपल्या संरक्षणासाठीच राहतात, पण तरी काही मंडळी त्यांच्या बाबतीत गैरसमज करून घेतात. तर पोलीससुद्धा एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे आणि आपण सुद्धा त्यांना सहकार्य केलंच पाहिजे. रेड्डी सरांच्या खांद्यावर संपूर्ण अमरावतीच्या संरक्षणाची धुरा आहे आणि ते ती धुरा खूप चोखपणे सांभाळत आहेत. सर्वांना त्यांनी सोबत बांधून ठेवलेलं आहे. सगळ्यांशी त्यांचा ताळमेळ चांगला आहे आणि त्यांची कामाची पद्धतसुद्धा खूप चांगली आहे. अमरावती शहरामध्ये कुठली अप्रिय घटना ते कधी घडू देत नाही आणि जिथे काही गुन्हा घडत असेल तिथे ते ताबडतोब जाऊन पोहोचतात. तर त्यांची कामाची शैली अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे खूप छान शांतता आणि सगळं वातावरण चांगलं निर्माण झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, सण उत्सव आहेत, त्याच्या तोंडावर आपल्याला सर्वांना एक नागरिक म्हणून सरांना सहकार्य करायचं आहे. आज त्यांनी त्यांचा एवढ्या मोठ्या कामातला अमूल्य वेळ मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला आणि मी तुमच्या सर्वांची रजा घेते. सरांनी परत एकदा मी सरांचे खूप आभार मानते, कारण त्यांच्यावर एवढी जबाबदारी असतानाही आज एवढा मोठा वेळ एका मुलाखतीसाठी त्यांनी दिला आहे. तर पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते. आमच्या मंडल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला, इंस्टाग्राम ID ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.